यानंतर 4 दिवस मध्यंतरी गेले. नोव्हेंबर महिन्यातला शेवटचा मंगळवार होता. सकाळचे 9 वाजायला आले होते. आबा शंकर नाश्ता करून नुकतेच सोफ्यावर येऊन बसले होते. माई त्यांच्यासमोर कांदे बटाटे चिरत बसली होती. तेवढ्यात गजराचे वडील, माईचे मावस भाऊ आणि शंकरचे बाळू मामा आले. आबांनी सोफ्यावरनं उठून हात जोडून आपलेपणानं त्यांचं स्वागत केलं. या बाळासाहेब या. माई लगबगीनं उठून आत गेली. सुंदरला चहा ठेवायला सांगून पाण्याचा ग्लास घेऊन आली. पाणी देताना तिने विचारलं, सकाळी सकाळी वाकडी वाट केली दादा? परवा गाजराचा गंधर्व विवाह करायचं ठरवलंय. 12 वाजेपर्यंत बोरगावचे पाहुणे येणार आहेत. तुम्हाला सांगाय आलोय. स्थळ कोणी आणलं? तुमच्या चिरंजीवानी. जोडाजोडीच्या कामात तुमच्या भाच्याचा हातखंडा आहे बरं का बाळासाहेब. गाजराचं कल्याण होणार बरं का आबा. अहो, बाजारपेठेत पोराचं हार्डवेअरचं मोठं दुकान आहे, गाडी आहे, दुमजली बांगला आहे, 7-8 नोकर आहेत, शिवाय एकुलता एक निर्व्यसनी द्याखना, कशात कमी नाही बरं का. बाळमामाने स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. हे स्थळ कसं काय सापडलं तुला शंकर? आबांनी विचारलं. अहो, माझ्या कमला नावाच्या मैत्रिणीचा मोठा भाऊ येतो आबा. 4 महिन्यापूर्वी त्याची बायको गर्भाशयाच्या कॅन्सरनं वारली. आठवत असेल की तुम्हाला, मी सांगितलं होतं. हां बाया, ते स्थळ आहे वय. हां माई. कमलाची भावजई 21 जूनला वारली. त्यानंतर 1 महिन्यानी गजरा कायमची माहेरी आली. दोन्हीकडं पुनर्विवाहाचं चाललं असल्याचं समजता झटपट हालचाल करायला लागली. तुझ्या उचापती थक्क करून टाकणार आहेत बरं का पोरा. एवढं नको कौतुक करू माई. 1-2 तासांनी साध्या पादल्यावरनं वाभाडे काढायला कमी नाही करणार तू. गजरा एकदा रडली माझ्याजवळ. तिचं दुःख काळजाला भिडलं म्हणून कमलाकडं विषय काढला मी. लय मोठं पुण्याचं काम केलं बाळा. टवाळ, वात्रट, खवचट, खोडकर काय काय समजायची मी. माई, मामा बरे दिवसाने आले, त्यांना नुसत्या पाण्या वाटेल लावती का तू? अरे सुंदरला चहा ठेवायला सांगितलंय. मामा नाश्ता करून आले नसतील माई. वय रे दादा. काय ऐकते याचं? गाजरानं दहीवडे केले होते, भरपूर खाऊन आलोय. गोधा दिसत नाही. ती धुणं धुवायला गेली. बाळमामा गेल्यानंतर अर्ध्या-पाऊण तासाने एक कोडमोड्या जोशी आला. गोधा धुणं वाळत घालत होती. शंकर अंगणालगतच तण उपटत होता, तर माई अंगणात आरसा पुढं घेऊन डोक्यावरनं फणी फिरवत होती. ओट्यावर पाय ठेवल्याबरोबर त्या भविष्यकारानं गळ्यातल्या झोळीत हात घालून बाळ बाहेर काढलं. त्यावर हात ठेवून तो माई पुढे येऊन उभा राहिला. गोधा शंकरकडे एकवार बघून म्हणाला, ओम नमः शिवाय, ओम भोलेनाथ. या घरची तू साक्षात लक्ष्मी आहे माई. या गावची तू माय माऊली आहे माई. गोरगरिबावर सदैव उपकार करत आली, हात कधी आखडता घेतला नाही, म्हणून तुझ्या पाठीशी हमेशा महालक्ष्मी उभी आहे माई. मंगळवारचा उपास करत जा माई, काही कमी पडायचं नाही तुला. घरधनी फार पुण्यवान मिळाला माई. अहोरात्र झिजतोय आणि तुझ्या हाताला बी लय यश आहे माई. घरधनी भोलेनाथाचा उपासक आहे. तुझ्यावर नुकतंच एक फार मोठं संकट येऊन गेलंय. घरधण्याची पुण्याई कामी आली माई. रोज नित्य नियमानं त्याचं दर्शन घेत जा. विसर पडू देऊ नको. चिडचिड कमी कर. तुझ्या पोटी एक गुणीरत्न जन्माला आलंय माई. तुमच्या 4 पिढ्यांचा ते उद्धार करील. आजपर्यंत स्वतःच्या सुखाचा विचार न करता तू चंदनासारखी लय झिजली माई. आता चोपाळा पलंगावर बसून समाधानानं सुख सोहळे उपभोगत राहा माई. लवकर तुझी मनोकामना पूर्ण होणारे, घरात पाळणा हलणारे. मग मात्र शंकरला राहवलं नाही. मातीचा हात झटकत जोशीबुवा जवळ येऊन मिश्किलपणे म्हणाला, थांबा जोशीबुवा. तुमची भूत भविष्यवाणी आगीनगाडीपेक्षा जास्त वेगात सुसाट धावायला लागली. कुठून शिकून आला हो तुम्ही ज्योतिष विद्या? हातातल्या बाडात बघून धडा सांगत होता. बघू तरी तुमच्या बाडात काय काय काय. मी पण ज्योतिष विद्येचा अभ्यास केला जोशीबुवा. कानाला गोड लागणारे 4 शब्द गुर्र वळणाऱ्याला बी ठोकून द्या याच्यात. भोलेनाथ महालक्ष्मी प्रत्येक गावात असती. त्यांच्या नावाचा जय जयकार करत आई, माई, पुण्याई, कृपा, शेवा, उद्धार, उपकार अशा शब्दाचा बढीमार केला का झालं भविष्य. आमच्या घरात लवकर पाळणा हलणारे म्हणला. कुणाचा पाळणा हलणारे? म्हणजे माईचा का तिच्या लेकाचा? बाडात बघून सांगायचं जोशीबुवा. पासाभर द्यायच्या ऐवजी सूप भर देईल तुम्हाला. तुम्ही काहीतरी बरळला जोशीबुवा. माझी म्हैस अजून पाण्यात आहे. अजून 2 वर्ष पाण्यातनं बाहेर येणार नाही.
आणि माझ्या माईने कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घेतलंय. मग आता काय दुसऱ्याचं पोर आमच्या पाळण्यात घालून हलवत बसायचं का आम्ही पाळणार? मेल्या तुझ्या जीवाला नाही हाड. अरे आपल्या जीवावर पोट भरणारी ही माणसं तुझ्यासारखी कोणाची टिंगलटावाळी तर करत फिरत नाही. देवाचं नाव घेऊन लोकांच्या वेदनेवर पुंकर घालत फिरत्यात. चोरी शिंदळकी तर करत नाहीत. जा घरात याच्या जोळे टाकायला पासाभर घेऊन ये. माई मानलं तुला आज. आज मला माहीत माझी खरी आई दिसली. जोशी बुवा मला क्षमा करा. मी तुमची टिंगलटावाळी केली नाही. मी सत्य काय ते बोललो. पोरा देवानं पाठ केली आमच्याकडं. पालात राहायला लागतंय. पोट भरायला दुसरं साधन नाही. खरं भविष्य देवाच्या बापालाही सांगता येत नाही. लाचारीची सवय झाली. लाज वाटणाशी झाली. कोणी टवाळी निंदा नालस्ती केली तर पुढच्या दारात जाऊन उभं राहायलाच लागतंय की. शंकर घरात गेला. पातेल्यात बाजरी घेऊन बाहेर आला. खिशातली 10ची नोट साश्रू नयनांनी बाजरीबरोबर त्याच्या झोळीत टाकली आणि मग विकल अवस्थेत स्वतःला सावरण्यासाठी शांतावहिनीकडे गेला. शांतावहिनी भाकरी थापत होती. सदाभाऊ चुलीला पाठ लावून सतरंजीवर पाडला होता. शंकरला बघून आश्चर्यानं शांतावहिनी म्हणाली, काय भाऊजी आज न बोलवता कसं काय आले? सदाभाऊला 70-75चा कमरेचा कोण करून संडासला जाताना बघितलं म्हणून सदाभाऊच्या समाचाराला आलोय. घ्या की पाठ बसायला. नको भाऊच्या जवळ बसतो. काय भाऊ मांडी घालून बसता येत ना का? पायावर सुद्धा बसता येत नाही भाऊजी. शांतावहिनी गालात हसत म्हणाली. अर्र म्हणजे संडास उभ्यानं काढली काय? भिवा तात्याला बोलवायचा ना. नाही ते येतो म्हणले अजून पत्ता नाही. टिच्च भरलं का आईचं दूध आठवतं वहिनी. वहिनी सदाभाऊच्या मावळपानाचा गैरफायदा घेता बरं का तुम्ही. ए तुला काय काम नसेल तर भिवा तात्याला पुढं घेऊन या भाऊजी. सुधाभाऊची ट्यूब पेटली. त्याला हसू आवरता आलं नाही. हसता हसता चमत्कार झाला. बाजूला सरकलेली कमरेची शीर झटका बसला ठिकाणावर आली. त्याबरोबर सदाभाऊ ताडकन उठून उभा राहिला. शांता शंकर आ वासून त्याच्याकडे बघत राहिले. सदाभाऊ आनंदून म्हणाला, शांते या बाळाला घट्ट दुधाची काफी कर मस्त. वा फक्त कॉफीवर भागवताय काय भाऊ? मग तुला काय पाहिजे? कॉफी बरोबर चागळायला काय असेल तर. का सकाळी नाश्ता नाही केला का भाऊजी? करणार होतो पण गोदीनं चपात्यासाठी गावाचं पीठ मळताना मीठ टाकलं नाही. मग चतकोर चपातीवर भागवलं. शांती क्रॅकजॅकचा अख्खा पुडा दे शंकऱ्याला. मग हरकत नाही. आणि काफीऐवजी साधा चहा केला तरी चालेल वहिनी. अहो आमच्या कॉफीची चव तर घेऊन बघा भाऊजी. कॉफी पाजून पाजून तर तुम्ही भाऊला गोंडाळला वहिनी. निस्ता गोंडाळला नाही खोळखोळा करून टाकला भाऊचा. खरे का नाही भाऊ? ए बाबा मी खरं बोलणं सोडलंय. का? आठवडाभर उपास धरायला लागतो. बायकोला कधी खरं सांगायचं नसतं शंकर. वहिनी चहा कधी होणार? वहिनी हो का घाई चालली? अभिवात आता आल्या तर मला 4 शिव्या हसडल्याशिवाय चाक फिरवायला जाणार नाही. येऊ दे तर खरं. तात्या येणार. तात्या पांढरं गाडो शोधत असणार. काय पुन्हा चोळ्या चावायला लागलं काय ते? लागला असेल. नाही तर भिवा तात्या धावत पळत आला असता. पिढं टळली म्हणायची. तुम्हाला एक सांगू का भाऊ? मेडिकल स्टोअरमध्ये कंबर आवळायचा पट्टा मिळतो. कमरेवर ताण नाही पडत. कोणत्या डॉक्टरनं सांगितलं भाऊजी? खोटं नाही वहिनी. पट्टा आणणं तुमच्या फायद्याचं आहे. आणायचं का भाऊ? एक नाही 2 आणायला लागतील शंकर. शांता वहिनी गालात हसत होती. भाकरी भाजायची सोडून हसत बाहेर पळून गेली. शंकर म्हणाला, नशिबवान आहे भाऊ तुम्ही. शांता वहिनीसारखी सुंदर मिश्कील खेळकर बायको मिळाली. भाग्य लागतं त्याला. तुझी गाडी आली का नाही रुळाव? माझ्या गाडीची चाकं 3 वर्षाच्या करारानं काढून घेतलीत. करार संपेपर्यंत टाळ्या वाजवत बसायच्या. बसा भाऊजी बेवा तात्याला निरोप द्यायचा होता म्हणून बाहेर गेलते. काय तुमची काफी तासभर होणार नाही वहिनी. तुमच्या भावाचं टीचं नाहीसं झाल्यामुळं पटकन करते. मळ्यात जायचं आम्हाला. घरातली कामं सोडून मळ्यातली कामं कधी सुरू केली? मळ्यातली कामं दिवसाची असतात भाऊजी. कॉफीसाठी पातेलं चुलीवर ठेवत शांता वहिनी म्हणाली. कॉफीबरोबर बिस्किटं खाऊन शंकर घराकडे गेला. नाना आबा बाळमामाच्या ओसरीत 12 वाजल्यापासनं बोरगावच्या पाहुण्यांची वाट बघत बसून होते. त्यांच्या स्वागताला शंकर स्टँडवर जाऊन बसला होता. तो 1 वाजता पाहुण्यांना घेऊन आला. अवघी 4च मंडळी आली. माणिक शेठ, कमला आणि त्यांचे आईवडील. देण्या घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे ते गजराला साडी घेऊन आले होते.
ते ओसरीतल्या बैठकीवर येऊन बसल्यावर नानी माईसह बाहेर येऊन बसली. चहा पाणी झालं. गजराला रिवाजाप्रमाणे साडी, पीस, नारळ आणि पेढ्यांचा पुडा देण्यात आला. माणिकशेठचा सत्कार केल्यानंतर गंधर्व विवाह कसा, कधी, कुठे करायचा यावर सांगोपांग चर्चा झाली. सुरुवातीलाच माणिकशेठचे वडील म्हणाले, मंडळी, पहिल्या सुनेला जाऊन येत्या 6 डिसेंबरला 5.5 महिने पूर्ण होतील. तुमचं माहीत नाही मला, पण आमच्या ते स्त्रियांचा चौथ भरणीचा 5.5 महिन्याचा विधी करतात. हा विधी केल्यानंतर कधीही कुठेही गंधर्व विवाह करायला आम्ही तयार आहे. हा प्रस्ताव अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. मग चर्चा झाली. बोरगावच्या कृष्ण मंदिरात मंगळवार दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी 3 नंतर पुरोहित सांगेल त्या वेळेला साध्या पद्धतीनं विवाह करायचं ठरलं. त्यानंतर एखाद्या डायनिंग हॉलमध्ये जाऊन जेवण करायचं ठरलं. खर्चाचा विषय आबांनी काढताच नाना म्हणाले, 100-150 माणसांच्या जेवणाचा खर्च वधूपित्याला जड नाही. बाळासाहेब करतील सगळे खर्च. मुलीला जे द्यायचं ते देतील. मध्यंतरी कालावधी फार थोडा आहे, त्यामुळं कपडे ज्याचे त्यांनी घ्यावे असं मला वाटतं. मी एक सूचना केली तर चालेल का? माणिक शेटने विचारलं. अहो चालेल की. कृष्ण मंदिराच्या जवळपास काही डायनिंग हॉल नाही तर भोजनालय नाही आहे आणि विवाहानंतर कृष्ण मंदिरातून जेवणासाठी जाणं बरंही दिसणार नाही. त्यापेक्षा नेहरू चौकात आसरा रेस्टॉरंट आहे. त्याच्या पहिल्या मजल्यावर 200 माणसांचा डायनिंग हॉल आहे. त्या हॉलमध्ये लग्न, मुंजी, वाढदिवस, सत्कार समारंभ साजरे होतात. तिथं जेवणाची ऑर्डर दिली तर अल्प भाड्यात विवाह विधीसुद्धा पार पाडता येईल. माणिक शेठची सूचना रास्त होती. सगळ्यांनी आनंदाने मान्य केली. तुझ्या काही शंका, सूचना आहेत का शंकर? आहे ना. जेवायला 5-6 वाजतील, म्हणून विवाहापूर्वी हॉलमध्ये वऱ्हाडी मंडळीच्या नाश्त्या पाण्याची सोय करण्यात यावी. वऱ्हाडाला नेणे आणण्यासाठी बाळमामाने एखादी लक्झरी ठरवावी. वाजंत्र्याऐवजी सनईचा उघडा ठरवावा. फेटे, फटाके, सत्कार टाळावे. DJ वऱ्हाड ठेवू नये. वधूवरांना दुसऱ्या दिवशी हनीमूनला जायची परवानगी देण्यात यावी. सगळेजण हसायला लागतात. शंकर म्हणला, काय माझं काय चुकलं का मावशी? नाही रे बाळा, तुझं कधी काही चुकत नाही. आता आज जा, जेवणाचं कुठवर आलंय बघ. मगा गेलतो आत डोकवायला. आतल्या बायाने मला आतमध्ये यायची मनाई केली मावशी. तू काहीतरी वात्रटपणा केला असेल. गोदाबरोबर मंदावहिनी पण फुरफुर करायला लागली होती. परातीपर्यंत ओघळ येऊ देऊ नका असं म्हणलो फक्त. पुन्हा सगळे हसायला लागले. शंकर बाहेर जायला लागला. कमला म्हणाली, मला तुझ्या मेहुणीला भेटायचं आहे शंकर. ती माडीवर जाऊन बसली. खाली बोलवू का तिला? नको, आपण जाऊ की माडीवर. जेवणानंतर पाहुण्यांना निरोप द्यायला 4 वाजले. ते गेल्यानंतर महिलांची पंगत बसली. गजरा, हिरा, मंदा, गोधाच्या फिरक्या घेत शंकरनं वाढण्याचं काम केलं. 6 वाजायच्या सुमाराला तो गोधा सुंदरसह घराकडे गेला. संतोष लाईट यायची वाट बघत TV पुढे बसून होता. शंकरने त्याला विचारलं, कधी गेली लाईट? 10 मिनिटापूर्वी. आणि गोडगा कुठं फोडून घेतला. संतोषने तोंड उघडलं नाही. सुंदर म्हणाली, मी सांगू का शंकर भाऊ? तुला काय माहिती? मी दुपारी घरी आले तेव्हा हा घरात नव्हता. शांता वहिनीला विचारलं तर ती राणू वडारेचं डुक्कर पकडून द्यायला गेलाय म्हणली. गटारात पडला असणारा. सकाळी घातलेली कापडं बाहेरच्या दोरीवर वाळत घातली त्याची. काय खरं का रे बाळा? माईने विचारलं. संतोष उत्तर नाही देऊ शकला. मग शंकर सोफ्यावर 5-10 मिनिटं बसला. पाराकडे गेला. मारुती मंदिरात पत्त्याचा डाव चालू असल्यामुळे पारावर शुकशुकाट होता. दगडू नाना, धोंडू तात्या नावाचे 2 जख्खड म्हातारे पारावर बिड्या फुकत बसले होते. शंकर शांतपणे त्यांच्या जवळ जाऊन बसला. बिडी ओढून झाल्यावर धोंडू तात्याने विचारलं, काय बिनसलं शंकर भाऊ? भिवा तात्याच्या गाडवेला तुमच्या म्हाताऱ्यांच्या चोळ्या चावणाऱ्या पांढऱ्या गाढवापासून शिंगरू झालं, तो विचार करतोय मी. गाढवं भिवाची, चोळ्या आमच्या, तुला विचार करायचं कारण? शिंगरू बघून पांढऱ्या गाढवाला उलटी झाली. उलटी वाटे गिळलेल्या सगळ्या चोळ्या पाडल्या. रंजा काकूनं तुम्हाला तुमच्या चोळ्या पारखून न्यायला बोलवलंय. चावल्या नाही त्यांनी, फक्त चगळले, जशाच्या तशात म्हणली. आणखीन काय म्हणली ती पाराटी? पाराटी? तुमचं काय गोडं मारलो रंजा काकूनं? आम्ही बाईजाकडं बसायला जातो म्हणून आमच्या म्हाताऱ्यांचे कान फुकले त्या टवळीने. फुकले तर फुकले, त्यात काय मनाला लावून घ्यायचं? त्या थेरड्या आम्हाला वळू, पोल, टोळगे म्हणून सारखे टोमणे मारतात. तुम्ही काय कामाचे राहिले नाही ना म्हणून टोमणे मारत असतील. बाईजी त्यातली बाई आहे का सांग बरं? त्यातली म्हणजे? मी बाळमुंजी आहे तात्या.
तुमची अवघड भाषा नाही कळत मला. या तात्या 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. लंगोटी यार कधीपासून वाट बघतोय तुमची. अरे ह्यांना त्यांच्या म्हाताऱ्या वाऱ्याला उभं राहू देत नाही शंकर. आमचे म्हातारे चळलेत म्हणतात म्हातारे. कॅटरनं थोबाड साडकाय सांगतात. एखाद्या कोंडवाड्यात डांबून टाका म्हणतात. अरे घेण्या किती वेळा काशी करून आला. तुझा काटकोन का झाला सांग. का आबरूचं खोबरं उधळतो रे नाना. हे बाळ जवळ बसले ना गावभर दावंडी पेटायची का तुला. अंधार पसरू लागल्यामुळे धापाधापी खेळणाऱ्या पोरांचा घोळका पाराकडे आला. पारावरून खाली उतरत शंकर ज्ञाना तात्याला म्हणला, बसा की तात्या. कर बाळ. नाही अभ्यासाला जायची वेळ झाली. लाईट नव्हती. टाईमपास करायला आलतो. लाईट आलेली दिसती गेलं पाहिजे. घराकडं जाताना शंकरला वाटेत सोना मावशी भेटली. तिने 10-15 मिनटं खाल्ली. संतोष सुंदर टी व्ही बघण्यात रंगले होते. जेवायच्या नसल्यामुळे आबा माईच्या खोलीतल्या पलंगावर बसलून कुठल्याशा गहन विषयावर चर्चा करत होते. गोधी सिनेमा बघता बघता मेथीची भाजी खोडत होती. तिने विचारलं, किती भूक आहे तुम्हाला. मी भात खाईल फक्त. सिनेमा संपल्यावर डाळ भाताचा कुकर लावला तर चालेल का. चालेल की. आज गुरुवार आहे. 9 ते 12चा हिंदी सिनेमा बघत बसणार आहे. शंकर हळूच म्हणाला, कोणचा सिनेमा. राम और श्याम. तुला बघायचा का. सुंदरवंश आल्यावर येईन बायला. कोणता सिनेमा बघते सुंदर. मोलकरीन आहे मोलकरीन. चांगला आहे. भूक नाही ना लागणार. अगं माई जरा वेळानं 2 भाकऱ्या टाकणार आहेत. बाकीचं वहिनी करतीच आहे की. तू अभ्यास करते का नाही गे. या डॉंबारेसारख्या झोपा नाही काढत मी. राटे पाटे 1-1 तास अभ्यास करते. 9 वाजता मोलकरणी संपल्यावर राम और श्याम चालू झाला. सिनेमा बघता बघता शंकर भावंडांसकट जिवला. आबा दिवाळीपासून अंगणात झोपायला लागले होते. त्यांनी पथारी टाकताच माई पण आत अंथरून टाकायला गेली. 10 वाजता गोधा पाठोपाठ सुंदर संतोष झोपायला आत गेले. मग माई बाहेर जाऊन आली. शंकर तिला म्हणाला, दाराला कडी लावून घे माई. का. मी 12 वाजेपर्यंत इथं सिनेमा बघत बसणार आहे. तुला झोप येत असन. आमची राखणदारी करत बसायला नको तुला. लेकाकडे डोळे वटारून बघत माईने आत जाऊन धाडकन दार लावून घेतलं. तासाभरानं शंकर उठला. हलक्या हातानं मधल्या दाराला बाहेरनं कडी घातली. एवढ्यावर थांबला नाही. बाहेरच्या दाराला पण आतनं कडी घातली. माईनं बाहेर जाऊ नये आणि आबाने आत येऊ नये म्हणून. आईबाबांनी शंकरची कोंडी केली होती. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही म्हणून शंकर मुद्दाम हा खोडसाळपणा करून झोपायला वरती गेला. सवयीप्रमाणे पहाटे जाग आली. 5 वाजायला आले होते. मांजराच्या पावलांनी खाली येऊन त्यांनी दोन्ही दाराच्या कड्या काढल्या. मग अभ्यासाला पुन्हा वरती गेला. 7 वाजता सुंदर बोलवायला आल्यावर खाली गेला. आबा आंघोळ करून गंभीर मुद्रेनं सोफ्याजवळ जाऊन बसले होते. चुलीजवळ बसलेल्या माईच्या नजरेतला राग स्पष्ट जाणवत होता. शंकरनी तिला मुद्दाम विचारलं, काय आंघोळीला नंबर लावला का माई. तू घे करून. मी करेल नंतर. मला अजून बाहेर जाऊन यायचंय. नंतर जा. रातभर जागला अशीन. दुसऱ्या दिवशी सुद्धा शंकरने तोच प्रकार केला. माईची आदळापट त्याने हसण्यावारी नेली. सोमवारपासून शाळा कॉलेज सुरू झालं. मंगळवार होता. दुपारी 1:30ची वेळ होती. शंकर कॉलेजला तर सुंदर संतोष आपापल्या शाळेत गेले होते. मोड्यामुळं माई घरी असल्यानं गोधा कामं उरकून मोठ्या मावळीकडं बसायला गेली होती. शंकरला शब्द दिल्याप्रमाणे गजरा माईला भेटायला आली. माई नुकती झोपण्याच्या इराद्यानं पलंगावर येऊन पडली होती. पण गजरा आल्यामुळे तिला उठून बसायला लागलं. तिने विचारलं, गजरा सहज आली का. नाही घरात एकटीला करमना म्हणून बसायला आली. गोधा दिसत नाही. कुठं गेली. अगं ती मोठ्या आत्याकडे जाऊन येते म्हणली. आणि शंकर कॉलेजला गेला असणार. हां कालपासनं त्याचं बी कॉलेज चालू झालं. आत्या शंकरचं काही बी नसलंय का. लय नाराज दिसतो. अगं तो लय बहुरूपी आहे पोरी. आत्या पण त्याची नाराजी लपत नाही. अगं बायकोजवळ जायला मिळत नाही ना म्हणून तडफड चालू आहे त्याची. पण गोधाला पदर आलाय ना. आताच्या मुलींना 13-14व्या वर्षी येतोय पदर. पण गोधाचं 16वं संपलं असेल ना. हे बघ पोरीने 18 वर्ष पूर्ण केल्याशिवाय आई व्हायची स्वप्न बघायचीच नाहीत. आत्या विज्ञान लय पुढं गेलंय. आई होणं न होणं आता निसर्गाच्या हाती नाही राहिलं. आपल्या इच्छेवालंय. अगं बाया कसं काय. मूल होऊ न देणं विज्ञानामुळं सोपं झालं आहे आत्या. पुरुषाच्या जवळ जाण्यापूर्वी बाईने एक लहानशी गोळी घ्यायची. 8-10 तास गोळीची पावर संपत नाही. काय आत्या फार ताणलं का तुटतं हो. शंकरच्या भावना लक्षात घ्या.
गोधाला गोळी खायला दिल्यानं काही बिघडणार नाही. शंकरची चिडचिड थांबन, त्याचा अभ्यासात लक्ष लागन. अगं पण मी भाऊजाईला शब्द दिलाय का जरा? काय शब्द दिला? गोधाला आई होऊ देणार नाही एवढ्यात, हाच ना? पण गोळी घेतली की तो प्रश्नच येत नाही. तू का शंकरची वकिली चालवली? माझ्या सुखासाठी त्याने लय रक्त आटवलं आत्या. मग मी त्याच्या सुखाचा विचार नको करायला? आणि त्या सुखात तो अडकून पडला तर कसा पडन? गोधाची व्यसन तुमच्या हातात असणार. तुम्ही तुमच्या समोर तिला गोळी खायला लावायची. पण गोळीचा शरीरावर नाही ना परिणाम होणार. आयुर्वेदिक गोळ्या आहेत, काही वाईट परिणाम होत नाहीत. तुझ्याकडे आहेत का गोळ्या? माझ्याकडे कुठनं आल्या आत्या? मी शनिवारी जाणार आहे बोरगावला. तुम्ही सांगितलं तर एक पाकिट आणते. 24 गोळ्या असतात पाकिटात. एक पाकिट घेऊन ये, तुझ्या विश्वास ठेवते मी. अगं मी काय तुमची दुश्मन आहे का आत्या? रक्ताचं नातं आहे आपलं. गजराने माईला पटवलं. शनिवार होता. कॉलेजातून आल्यापासून शंकरचं मन हुरहुरत होतं. गजरा माईला भेटते म्हणाली होती. भेटली असली तर तिच्यावर माईचा कितपत विश्वास बसला असेल. तिला माझी वकिली करायला आल्याचा संशय तर आला राहणार नाही ना. आपल्यावर आडमार्गानं जायची पाळी यायची, मग घरातलं वातावरण बिघडणार. अशा प्रकारच्या कितीतरी विचारांची वावटळ दिवसभर त्याच्या अंतर्यामी भिरभिरत होती. ही खतखत मनावेगळी करायचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला, पण माईचा आडमुठेपणा त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. तो पारावर जाऊन बसला, मारुती मंदिरात गेला, वाण्याच्या दुकानाला भेट दिली, महादेव मंदिराला वळसा घालून आला, शांता वहिनीच्या अंगणात जाऊन बसला. पण मनाला कुरतडणाऱ्या माईच्या हेकटपणाचा भुंगा काही केल्या अंतर्धान पावायला तयार झाला नाही. आबा माई मळ्यातनं आल्यावर सुंदरनी त्याला चहा प्यायला बोलवलं. शांता वहिनी म्हणाली, जा भाऊजी, मीच तुम्हाला काय बाई सांगती शिकवती असा आत्याला संशय यायला बसलाय. नाही येणार. तुमचं मन निर्मळ आहे असं ती मला लय वेळा म्हणाली. तुम्ही कोणाला वाईट सांगणार शिकवणार नाही आणि मी पण कोणाचं वाईट साईट ऐकून घेणार नाही याची तिला खात्री आहे. मग तुम्ही का सुटकी चेहरा करून बसला? मला ताळमेळच लागत ना वहिनी. मला नेमकं काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, उमगण असं झालं आहे. जगाला मी आनंदी, खेळकर, विनोदी, वात्रट वाटतो, पण मला तर मी दिशाहीन असल्यासारखं वाटायला लागलं आहे. असं म्हणून शंकर म्लान वदनानं उठला. सोफ्यावर जाऊन बसताच आबाने विचारलं, काय चेहरा का उतरल्यासारखा दिसतोय, बरं नाही का वाटत? दुपारी डोकं दुखत होतं, घेतली गोळी. चहा आणू ना शंकर भाऊ? नाही नको, आता शांता वहिनीकडे घेतला. पिक्चर कोणचा लागला संतोष? वळू. तुझ्यासारखाच आहे मनकी. बंद करू का? नको, आबा बघतायत. 7:45 वाजेपर्यंत शंकर जाग्यावरनं हलला नाही. गजराच्या भेटीची त्याला आतुरता लागून राहिली होती. घड्याळातला मिनिट काटा 9च्या पुढे सरकला. तो उठला. कडजाई मंदिरापर्यंत पोचायला त्याला फक्त 5 मिनिटं लागली. वडाच्या खोडाजवळ 5-6 मिनिटं प्रतीक्षा करायला लागली. गजरा त्याच्याजवळ शांतपणे येऊन बसली. तिच्या खांद्यावर हात ठेवत त्यांनी पहिल्यांदा विचारलं, माईला भेटायला गेलती का? हां. कधी? मंगळवारी दुपारी. काय म्हणली? लय रक्त आटवायला लागलं. तू जे जे सांगितलं होतं ते सगळं तिखट मीठ लावून आत्याच्या गळी उतरवावं लागलं, पण यश मिळालं. गोळ्याविषयी? शनिवारी बोरगावला जाणार आहे, गोळ्याचं पाकिट घेऊन येते, रविवारी तुमच्या स्वाधीन करते म्हणले. गजरा लय आभारी. आणखीन एक कर. गोळ्या घेतेवेळी माईला सांग म्हणा 15 तारखेला माझं लग्न आहे. लग्न पार पडल्यानंतर आठवड्यातून 1-2 वेळा गोळी घ्यायला लावून गोधाला माडीवर पाठवा. एकदा सांगितलंय मी, उद्या पुन्हा सांगते. तुझ्या गोळ्या शिल्लक असतील ना? असतील की 5-6. मग पुढच्या शनिवारी माझ्याकडे द्यायला आण. काय आधीमध्ये संधी मिळाली तर जवळ असू द्याव्या. लय अतिरेक करू नको. हां. नाही करणार. माईने मुद्दा लय लावून धरला ना, म्हणून आटापिटा चाललाय माझा. माझ्या लग्नाचा निर्णय तिने चुकीच्या पद्धतीनं घेतला गजरा. गोदीचं 18 पूर्ण तर होऊ द्यायचं होतं का नाही तिने? म्हणजे पक्वान्नाचं ताट पुढं ठेवायचं आणि त्याला हात लावू नको म्हणून सांगायचं, असलाच प्रकार. आता काय बोलतच रात्र घालवायची का हिथं? नाही ग, तू नांदायला जाणार म्हणून मनाला हुरहुर लागून राहिली. शंकर तिला जवळ ओढून म्हणाला. त्यानंतर 12 डिसेंबरच्या शनिवारी त्यांची पुन्हा नेहमीच्या वेळी भेट झाली. शेवटचीच भेट, त्यामुळे गजरा शंकरच्या गळ्यात पडली. अश्रू ढाळत म्हणाली, ही आपली शेवटची भेट. तुझ्या गोड सहवासामुळं सासरचा त्याग करून आल्याचं दुःख मला जाणवलं नव्हतं. मला लय सुख दिलं तू, आणि याचा मला शेवटच्या श्वासापर्यंत विसर नाही पडणार. तू मला आयुष्यभरच्या संगती सोबतीसाठी माझ्या स्वप्नातला राजकुमार गाठून दिला.
तुझे आभार मानायला शब्द नाहीत माझ्याकडं. गजरा कशाला लाजवती मला? अगं आपले जवळचे नातेसंबंध नसते तर आपण एकमेकाच्या जवळ आलोच नसतो, नाही का? पण लग्नाच्या ठरावानंतर एकदाही घरी नाही आला. तुला निरोप द्यायच्या कल्पनेने मला काही सुचूच दिलं नाही. आणि आबांकडनं तुझ्या लग्नाची चाललेली सगळी तयारी समजत होती म्हणून आलो नाही. माणिक शेठसाठी काय केलं का नाही? अरे 1 तोळ्याची अंगठी, 2 तोळ्याचं लाकेट केलंय, मनगटी घड्याळ घेतलंय. त्यांच्याकडे धनसंपदा पुष्कळ आहे गजरा. नवरदेवाचा मान राखण्यासाठी जास्त काही करायची गरज नाही. हारतुरे घालून अक्षता टाकायचे. सोंगाढोंगाचा विवाह सोहळा असता तर आणखीन लय करायला लागला असतं. आसरा रेस्टॉरंटचा डायनिंग हॉल ठरवला आहे 125 लोकांसाठी. जेवणा खाण्याची व्यवस्था बी तिथंच. होय का? हे चांगलं झालं. निरोप घेतेवेळी गजराला अश्रू आवरता आले नाहीत. शंकरच्याही डोळ्यात आसवांची तळी साठली होती. डोळे कोरडे करून प्रेमभरानं तिचा हात हातात घेऊन शंकर म्हणाला, 8-15 दिवसातून तुला भेटायच्या निमित्तानं दुकानात येत जाईल. माणिक शेठ तुझा सर्वस्व आहे, त्यांच्या वचनात राहा. उतू नको, मातू नको. नंदीची, सासू सासऱ्याची काळजी घे. ते सगळे तुला फुलासारखे जपतील, मला माहिती. 15 तारीख उजाडली. गजराचा विवाह सोहळा गाजावाजा न करता दुपारी 4:05 आसरा रेस्टॉरंटच्या डायनिंग हॉलमध्ये शांतपणे पार पडला. फार अनोखा, रंगतदार, लक्षणीय समारंभ. दिवसभराच्या धावपोळीमुळे रात्री पलंगावर अंग टाकता शंकरच्या पापण्या मिटल्या. पूर्व दिशा उजळली तरी त्याला जाग नाही आली. शांता वहिनीची बांडी कुणावर तरी भुंकत असल्याचा आवाज कानावर आला. त्याने डोळे उघडले. मग मात्र झटकन तो खाली गेला. पोट साफ करून आला. दातावरचा ब्रश फिरवत सुंदरला म्हणाला, सुंदर, नदीवर आंघोळीला जाणार नाही मी. अंगावर गरम पाणी घेतल्याशिवाय शेणभार उतरणार नाही. अरे वहिनी बांबाला जाळ घालत बसली. दिल पाणी उतरून. आबा माईच्या झाल्या का आंघोळी? आबांची झाली, माईची व्हायची. नाश्त्यासाठी काय करू? काय चपातीबरोबर खायला एखादी तिखट मसालेदार भजी कर. वांग्याच्या बारीक फोडीची चालेल का भाजी? काही हरकत नाही. चालतंय. शंकर रोजच्याप्रमाणे वह्या पुस्तकाची शबनम गळ्यात अडकून 10 वाजता कॉलेजला जायला स्टँडवर पोहोचला. सदू अण्णानं त्याला हात पालवला. जाणं भाग पडलं. काय मला काय जियालाच पाठवायचा विचार आहे काय? काय झालं? काय झालं नाही, होण्याची वाट बघतोय का? अण्णा तुम्ही मागच्या दारानं काय काय विकता, महिन्याला किती विक्री होती, किती नफा होतो, माल कुठून कोणाकडनं आणता, हे सगळं मला कागदावर लिहून द्या. हां बोले शाबास. जमादार साहेबाचा बगल बच्चा दिसतो. त्याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं आहे अण्णा? हप्ता बांधून घेऊ आपण. 1 रुपयाचं मी कमिशन घेणार नाही. कुलदैवताच्या दर्शनासाठी नवदाम्पत्याबरोबर कमला, माधुरी कान्हूरगडला गेल्या. त्यांच्या गैरहजेरीमुळे मधल्या सुट्टीनंतर आनंदा शंकरनं कॉलेजला दांडी मारली. स्टँडजवळ इराणीच्या हॉटेलात गरम भज्यांबरोबर 2-2 पाव खाल्ले. घरचा रस्ता धरला. आनंदाचं घर, गणाभाऊची टपरी, सूरज शेठचं दुकान, असं करत करत शंकर 6:30 वाजता घरापुढे हजर झाला. शांता वहिनीने हात पालवला. शंकर भाऊ, 1 गाव 12 भानगडी लागलाय. अरे वा, पाहिलं पाहिलं. आणि गोदे, गोडभर पाणी पाचती का? तोंडाला सोकत पडली. काय खाऊन आला? दिवसभर चरतोचे, काय काय सांगू? कुणाकुणाच्या कुरणात चारायला गेलता शंकर भाऊ? काय आमची कॅन्टीन, इराण्याचं हॉटेल, आनंदाचं घर, गाणाभाऊची टपरी, सूरज शेठचं दुकान. हा. सिनेमा संपेपर्यंत शंकर, सुंदर, संतोष सोफ्यावर बसून होते. 9 वाजता जेवायला गेले. त्यांची पंगत बसल्यावर आबा आले. टाईट होते. पंक्तीला बसून म्हणले, फशे मी ऐकलं खरं आहे का? काय हो? सोनीला शिव्या घातल्या, बायजीच्या जिंज्या उपटाय धावली, महिनेचा पान उतारा केला. तुझं काय डोकं पेरलंय काय? माई आवाकून नवऱ्याकडे बघत राहिली. शंकर खोखो हसत म्हणला, बेवा तात्यानं तुम्हाला शिमग्याच्या शुभेच्छा दिलेल्या दिसत्यात आबा. रंजा काकूचं कारस्थान आहे, काळजी करू नका. माईनं तुमच्या या काही झाडाला इजा नाही केली. थोडा वेळ शांतता पसरली आणि मग माईसह सुंदर गोदाच्या हसण्याचा स्फोट झाला. एकही स्वतःला आवर घालू शकली नाही. हसता हसता सुंदरने आबानं विचारलं, आबा बरेच दिवसापासून अर्धी चपटी धूळ खात पडू नये, आणू का? सुंदर, तुला सांगतो, हे कार्ट जिथं तिथं नडतंय मला. कोणतं कार्ट? शंकरराव म्हणला, रंजीचं कारस्थान. यांनी भिवाचे कान फुकले. माईने तुम्हाला माफ केलंय आबा, कशाला चिंता करता? सगळी सामसूम झाल्यावर गोदा जिना चढून वर आली. दार लोटलं होतं. शंकर पलंगावरचा पसारा आवरत होता. त्याच्याकडे पापण्या फडकवत स्मितवदनानं गोदा म्हणाली, आत्याने पाठवलं. शंकरला आश्चर्य वाटलं.
झटकन पलंगावरनं उतरला, तिच्या जवळ गेला, तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "अरे नवलच घडलं. 18 वर्ष पूर्ण करण्याचं वचन माईने कसं काय भंग केलं?" वर येण्यापूर्वी त्यांनी मला एक गोळी घ्यायला लावली. "कसली गोळी?" "गर्भधारणा न व्हायची." "कोणी दिली गोळी?" "ते काय माहिती नाही." शंकर तिला पलंगावर घेऊन गेला. पलंगावर बसताच तिच्या गळ्यात हात टाकून आनंदानं म्हणाला, "लय वाट बघायला लागली गोदा. माझा तरी काय विलाज? सासूरवाशीन मी. वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता." "अगं तुला नाही दोष देत मी. तुझी घुसमट मी जाणली होती. चला झालं गेलं, गंगार्पण करू. या देहाचे मालक आता तुम्ही. आता माझा कशालाच नकार नाही. खरं खोटं सांगायचं असतं तर वरती कशाला आले असते?" शंकरनं तिला मिठी मारली. तिच्या डोळ्यांना डोळे भिडवून म्हणाला, "माझ्या मनात आनंद मावत नाही गोदा. तुम्ही चिकोड येऊन आल्यापासून प्रत्येक रात्र मला तळमळत घालवायला लागली. खरं सांगते. दुराव्यात आकर्षण असतं गोदा." कपडे अंगावेगळे करत गोदा म्हणाली, "लय धमाल करायची ना तुम्हाला? उठू नको, पडून राहा, बाकी बघतो मी." गोदानं डोळे उघडले नाहीत. मिटल्या डोळ्यांनी विचारलं, "कसं वाटतंय?" "एखादं गोड स्वप्न बघत असल्यासारखं वाटतंय गोदा. लय देखणी आहेस तू." "गप्पा नंतर मारा. गप्पा मारायला रात पडली मालक." शंकर आणि गोधाचं मिलन झालं. सरतेशेवटी शंकरच्या मनात होतं त्याप्रमाणे सगळं झालं आणि पोपटराव भसेंची धमाल ही कादंबरी इथे संपली. श्रोते हो, गेले 16 दिवस तुम्ही ही कादंबरी मनापासून ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. घेऊन येतोय नवीन वेगळी कादंबरी लवकरच साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनही तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढची कादंबरी घेऊन. नमस्कार.